नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की सावी रूममध्ये साडी साफ करत असते, तेव्हा तो अंगद रूम बाहेरून लॉक करून टाकतो. सावीला वाटतं एकदा घरी वहिनींना कॉल करून कळवावं की तिला यायला थोडा उशीर होणार आहे, पण अरे, तिचा मोबाईल तर बाहेरच राहिलेला असतो. सावी घाईघाईने बाहेर जायला निघते, पण दरवाजाच उघडत नसतो. तेव्हा सावीला रूममध्ये एक टेलिफोन दिसतो, पण सावीचं बॅड लक म्हणून तो सुद्धा बंद असतो. इकडे धैर्य सावीची खूप काळजीने वाट बघत असतो. संध्याकाळचे 5 वाजत असतात, तरी ती अजून घरी परतलेली नसते. आता दोन्ही वहिनींना सुद्धा काळजी वाटत असते. नीता वहिनी सावीला कॉल पण करतात, पण तो अंगद सावीचा मोबाईल स्विच ऑफ करून टाकतो. तेवढ्यातच सगळ्या बायका घरी येतात. दामिनी त्यांचं स्वागत करून त्यांना बसवते. सगळ्या बायका कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहत असतात. तेव्हा दामिनी मॅडम त्यांना सांगते की सावी कामासाठी बाहेर गेलेली आहे, ती आल्यावर कार्यक्रम सुरू करू. तेव्हा बायका सावीबद्दल नावं ठेवत बोलत असतात. तिकडे सावी खूप प्रयत्न करत असते रूम बाहेर पडण्याचा. अगदी रडकुंडीला येते, मदतीसाठी खूप हाका मारते, पण कोणीच नसतं तिची मदत करायला. तेव्हा हताश होऊन ती धैर्यला हाक मारते. इकडे धैर्यला सावी त्याला मदतीसाठी हाका मारतीये असं स्वप्न पडतं. तेव्हा तो दचकून जागा होतो. हे असं स्वप्न का पडलं असेल असा विचार करतो आणि मोबाईलमध्ये बघतो तर 7:30 वाजलेले असतात. आत्तापर्यंत सावी आली असेल असं त्याला वाटतं. खाली येतो तेव्हा त्याला कळतं की सावी अजून घरी आलेली नाही. तो लगेच तिला शोधण्यासाठी निघतो, पण दामिनी त्याला थांबवते आणि लपून अंगदला मेसेज करते. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की सावीला अटक करण्यासाठी पोलीस येतात. अंगदने तिच्यावर खूप घाणेरडे आरोप केलेले असतात. तेव्हा धैर्य सावीची बाजू घेतो. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी तुला निर्दोष सिद्ध करून दाखवणारच असं म्हणतो. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.